यानंतर एक मोठी बातमी बघूयात। पुण्यातील गौतमी पाटील कार अपघात प्रकरणामध्ये गौतमी पाटीलवरती गुन्हा दाखल करा अशी मागणी वाजिद बिडकर यांनी केली आहे। नोटीस पाठवून सुद्धा हजर न झाल्यामुळे गुन्हा दाखल करावा अशी मागणी वकील वाजिद बिडकर यांनी पत्रकार परिषदेतून केली। तत्पूर्वी एक मोठी बातमी आपण बघतोय। मी अजितदादा, फडणवीस, शिंदे आणि फार तर मोदींपर्यंत जाईन, कबुतरांच्या मुद्द्यावर छगन भुजबळ यांनी केलेली टोलेबाजी। पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरनं मंत्री छगन भुजबळ यांनी मिश्किल टोले लगावलेत। मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदासंदर्भात केलेल्या वक्तव्याची चांगली चर्चा रंगली आहे। पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरनं गिरीश महाजन आणि दादा भुसे डोनाल्ड ट्रम्पकडे जाणार आहेत का असा मिश्किल टोला त्यांनी लगावला। तर मी काही इतक्या लांब जाऊ शकत नाही, मी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंकडे जाईन, फार तर मोदी साहेबांकडे जाईन, त्यापेक्षा लांब मी जाणार नाही असं भुजबळ म्हणाले। दरम्यान जैन समाजाकडून सुरू असलेल्या वादंगावर सुद्धा भुजबळांनी खास त्यांच्या शैलीत टोला लगावला। महाजन आणि ते भुसे ट्रम्पकडे जाणार, आता एवढ्या लांब तर काय मी जाऊ शकत नाही ना। तर मी फार तर काय की अजितदादा, मुख्यमंत्री फडणवीस साहेब किंवा शिंदेजी आणि फार लांब तर मोदी साहेब इथपर्यंत जाऊ शकतो मी। ट्रम्पकडे कुठे जाणार मी एवढ्या लांब? ती मंडळी जाऊ शकतात। काय सांगू, आपल्याकडे चर्चा हीच आहे, हत्तीवर, कुत्र्यांवर, कबुतरांवर लोकांपुढे प्रश्न खूप आहे। आता मला सुद्धा असं वाटतं की कधीतरी एक चिमणी पार्क काढावा, एखादं आणखी वेगवेगळे पक्षी आहेत ना, छान पोपट पार्क काढावा, असे जाऊन म्हणजे पार्क जर काढले वेगवेगळ्या पक्षाचे तर लोकांचं पण मनोरंजन होईल त्याचं। त्याचा एखादा पार्क काढला तर काय बिघडणार आहे? पुढची बातमी बघूयात। राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये सुरू केलेल्या अनेक योजना बंद होण्याच्या मार्गावरती आहेत। आनंदाचा शिधा या योजनेला यंदा मुहूर्त काही मिळालेला नाही। त्यातच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेवर सुद्धा लाल शेरा मारण्यात आलाय। राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करणं, त्यांचं आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना सुरू करण्यात आली होती। मात्र ही योजना केवळ एकच वर्ष राबवण्यात आली। मात्र यंदा या योजनेला अद्याप काही सुरुवात झालेली नाही। महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फटका या योजनेला बसल्याची चर्चा सुरू आहे। आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दामून नको असाव्यात, कारण या योजना आणत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेसाठी बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता। ते स्वतः त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते। मग या योजना अशाच चालू राहिल्या तर एकनाथ शिंदे साहेबांचं नाव अजून मोठं होईल असं कदाचित भाजपच्या काही नेत्यांना वाटत असावं। या दोन प्रमुख कारणांमुळे या सर्व योजना बंद केल्यात। पण आम्हाला एवढंच म्हणायचंय की लोकांचा फक्त वापर करून घेतला गेला। आपण घर चालवत असताना उपलब्ध पैशामध्ये नियोजन करत असतो, काटकसर करत असतो, पुन्हा त्या ठिकाणी आणखी नियोजन करत असतो। शेवटी सरकार चालवत असताना प्राधान्याचे विषय कुठले, परत पहिला आत्ता प्रायोरिटी काय आहे याचा विचार करून सरकार नियोजन करत असतं। आज शेतकरी आज त्या ठिकाणी अडचणीत आहे, मग त्यापेक्षा मोठी प्रायोरिटी आहे का? आनंदाचा शिधा जरी यावर्षी जरी अडचणीत असते, कारण तुम्हाला कल्पना आहे आता म्हणजे लाडकी बहीण 45,000 कोटी आपल्या ठेवल्या तो वेगळे, परंतु यावेळेला आपल्या शेतकऱ्यांवर जी आसमानी सुलतानी कोसळली त्याच्यामुळे 32,000 कोटी रुपये आपल्याला वाटावे लागतात। पण एवढं सांगतो की पुढच्या वेळेला आपण त्याचा नक्की विचार करू, आनंदाचा शिधा वगैरे जे काय। एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर तो कशासाठी घेतला याची मला कल्पना नाही, परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत। ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका कायम राहणार आहे। पुढची बातमी बघूयात। आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम, योगेश कदम आणि अण्णा कदम या तिघांवरती जोरदार हल्लाबोल केला।
रामदास कदम हा कोकणाला लागलेला कलंक आहे अशी टीका जाधवांनी केली. मुंबईत पत्नीच्या नावानं डान्स बार चालवून निवडणुकीत कोट्यवधी रुपये वाटायचे आणि निवडून यायचं, गुन्हेगारांना शस्त्र परवाने द्यायचे, हेच त्यांच्या राजकारणाचं तंत्र आहे असा हल्लाबोल जाधव यांनी केला. त्यांनी पोलिसांवर देखील निशाणा साधलाय. आज पोलीस हे कायद्याचे रक्षक राहिलेले नाहीत, ते सत्ताधाऱ्यांचे दलाल झालेत अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. यांच्या आता उलटी गिनती सुरू झाली आहे. छमछम बंद झाला, पोरग्याने तिथं खुन्याना मारामारी करण्याना, जे जेलमध्ये गेले त्यांना रिव्हॉल्वरचं लायसन द्यायला लागलाय. पैसा घ्या आणि काही करा, त्यांना हो काय, ते खुनी, ते हप्ते गोळी करणारे, ते लोकांना वाटेल तेवढे लुटणारे, ते नाही अधिकाऱ्यांनी दिलं ना, चल तुला घेतो, तुझी किंमत सांग किती आहे ती, तुला देऊन टाकतो. आणि मग आता म्हणायचं तसं नाही, त्याच्यावर गुन्हा नव्हता. मग बापसान म्हणायचं जो कोण आदेश देतो त्यांनी द्यायला सांगितलं. मग देवेंद्र फडणवीस तिथे बसलेले आहेत, नाही 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 ते काही दिलेलं नव्हतं. अरे एका तोंडानं बोला, किती तोंड तुम्हाला? मागचं पुढचं तोंड असतं एवढं फक्त मला माहिती होतं, ही आणखीन तोंड कुठली आली तुम्हाला? रामदास कदमासारखा लाचार, रामदास कदमा करता सत्य करता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही. हा आमच्या कोकणाचा कलंक आहे, कलंक आहे. राजकारणाकरता आपली कितीपत आपण आपली सगळी इज्जत धुळीला मिळवायची. मी संजय कदमांबद्दल काही, म्हणजे मला संजय कदमांना गरज होती, त्यांचा नाईलाज झाला, ते पाठीमागे भले लागले असतील ताई. यांनी कसा घेतला त्याला बरोबर, यांनी कसा घेतला? उद्धव ठाकरेंनी हे केलंय, उद्धव ठाकरेंनी ते केलंय. अरे संजय कदमानी तर रामदास कदमांना हा एक प्रश्न विचारला होता एका भाषणामध्ये, 10 भाषणामध्ये, की रामदास कदम तू तर 1.5 फुटिया, मग तुझा पोरगा 6 फूट कसा? अर्थ काय होतो? अर्थ इतका भयानक होतो. अरे रामदास कदम तू राजकारणाकरता एवढा हलकट आहे, तू राजकारणाकरता एवढा लाचार आहे. संजय कदमाचा नाईलाज झाला म्हणून तो तुझ्याकडे आला, पण माझ्यासारखा असता तर संजय कदमाच्या मांडीला मांडी लावून बसला नसता. आता मुंबईमध्ये काँग्रेसची एक महत्वाची बैठक होतीये. दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुका या काँग्रेस स्वबळावरती लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मनसे आणि शिवसेना उबाठासोबत तडजोड न करण्याचा सूर काँग्रेस नेते आळवतायत. सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली माहिती दिली आहे. दरम्यान शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत पक्षाचं चिन्ह पोहोचवण्यासाठी कामाला लागा अशा सूचना देण्यात आल्याचं देखील सांगितलं जात आहे. तो त्यांचा प्रश्न आहे. इथं आमचा प्रश्न आहे की आम्ही अनुकूल आहोत की नाही या संदर्भामध्ये चर्चा केली आहे, ती चर्चा चालू आहे. जी भूमिका आहे बहुतांश लोकांचं, सगळ्या आमच्या जे काही नेते मंडळींचं या संदर्भामध्ये जवळपास एक मत आहे. परंतु आता मला असं वाटतं की त्याला मूर्त स्वरूप राष्ट्रीय स्तरावरती नेत्यांशी, आमच्या अध्यक्ष असतील, राहुल गांधीजींचे असतील, खरगे साहेबांशी, यांच्याशी चर्चा करून चेन्नी तलाजी आणि प्रदेशाध्यक्ष दोन्ही मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिळून निर्णय घेतील. तो आपल्याला लगभग कळलेला आहे. दरम्यान आम्ही काँग्रेसला कुठलाही प्रस्ताव पाठवलेला नाही अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली. मुळात असं कुठलंही काँग्रेसकडे प्रस्ताव आम्ही पाठवलेला नाहीये, त्यामुळे हे बोलण्याला काही अर्थ नाही ना. आम्ही जर कुठला प्रस्ताव पाठवला मग हर्षवर्धन सकपाळ साहेब बोलले तो गोष्ट वेगळी. असा प्रस्तावच आमच्याकडनं गेलेला नाहीये, त्यामुळे त्याच्याविषयी बोलायची काही गरजच नाहीये. मुंबई महापालिका सोबत असण्यासाठी तुम्ही अनुकूल आहात का? तुमची भूमिका नक्की काय असेल? काँग्रेस सोबत असली पाहिजे का महाविकास आघाडीमध्ये? मुळात मी तुम्हाला सांगितलं, या संदर्भातली जी भूमिका असेल ती सन्माननीय राजसाहेब ठाकरे ठरवतील आणि ती योग्य वेळी तुम्हाला सांगतील. आता एक महत्त्वाची बातमी बघूया. ठाण्यामध्ये आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडनं संयुक्त असा मोर्चा काढला जाणार आहे. ठाणे शहरातील पाणी समस्या, वाहतूक कोंडी समस्या आणि रस्त्यातल्या खड्ड्यांच्या प्रश्नांना अनुसरून हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेच्या कारभाराबाबत जाब विचारला जाणार आहे. हा मोर्चा गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका असा दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आला आहे आणि या मोर्चासाठी दोन्ही पक्षांकडनं जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्राची म्हणून ठाण्याकडे पाहिलं जातं आणि हे आमच्या सगळ्यांसाठी, ठाण्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी हे अपमानास्पद आहे. सो तो विषय आहे. ठाण्यातला पाण्याचा प्रश्न आहे, ठाण्यातला ट्रॅफिकचा प्रश्न तर एवढा भयानक झालेला आहे. माजी मुख्यमंत्री ज्या शहरात राहतात तिथे 5-5 तास ट्रॅफिकला लागतात 3-4 किलोमीटरचं अंतर कट करायला.
असं एवढं दुर्भाग्यपूर्ण ठाण्याची ट्रॅफिक झालेली आहे. ठाण्यातला टँकर माफियांचा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, खड्ड्यांचा प्रश्न वाढलेला आहे आणि दहशत हा सगळ्यात मोठा कलीचा मुद्दा आहे जो शिंदे गटाकडनं या ठाण्यात केली जाते. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात ते ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतायत त्या महानगरपालिका हद्दीत जी गुंडगिरी, जी दरोडेखोरी, जो भ्रष्टाचार, जी लाचलुचपत सुरू आहे त्याविरुद्ध हा मोर्चा आहे. मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये जी गुंडगिरी विरुद्ध मोहीम सुरू केलेली आहे आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कोण कोणत्या पक्षाचा आहे याची फिकीर न करता त्यांनी पोलीस आयुक्तांना जे आदेश दिलेले आहेत की गुंडगिरी मोडून काढा, अशा प्रकारचे आदेश त्यांनी ठाणे जिल्ह्यातल्या गुंडगिरी विरुद्ध देणं गरजेचं आहे. गणेश नाईक एक ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा या रावणराज विरुद्ध आवाज उठवलेला आहे आणि मी त्यांचे अभिनंदन करीन की त्यांनी ही सर्व हरामखोरी मोडून ठाण्यामध्ये जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी जनता दरबार सुरू केले आणि आज आम्ही या अन्यायाविरुद्ध, या भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन मोर्चा काढत आहोत.